बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आखाती युद्धामध्ये शांती वार्तेची दुसरी फेरी ही सकारात्मक सुरू होण्याची तयारी आता पूर्ण झाली आहे। इराणने त्यांच्याकडच्या विकसित युरेनियमचा साठा देण्याची तयारी दर्शवली असा दावा अमेरिकेने केलाय। त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये लवकरच शांतता करार होण्याची शक्यता आहे। हा करार होण्यासाठी पाकिस्तानमध्येच होण्याची दाट शक्यता आहे। हा करार व्हावा यासाठी पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर हे सध्या इराणमध्ये आहेत, तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे सध्या अमेरिकेमध्ये पोहोचणार आहेत। या दरम्यान अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी इराणला उघड धमकी दिली आहे। इराणने करार केला नाही तर आम्ही हल्ल्यासाठी देखील तयार आहोत असं हेग्सेथ यांनी म्हटलंय। अमेरिकेचं नौदल हे हॉर्मुझमध्ये सध्या सज्ज आहे। इराणचं नौदल हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय असं वक्तव्य देखील हेग्सेथ यांनी केलेलं आहे आणि इराणला सध्या त्यांनी इशारा दिलाय, आमच्याकडे जगामधलं सगळ्यात मोठं नौदल आहे, आम्ही इराणला अण्वस्त्र विकसित करू देणार नाही असा इशारा देखील हेग्सेथ यांनी दिलाय। एका देशाने आण्विक कार्यक्रम चालवावा आणि दुसऱ्यावरती त्यासाठी हल्ला का करावा, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी संताप व्यक्त केला। इराणचा अणु कार्यक्रम हा शांततापूर्ण असूनही हल्ला का केला जातोय असा सवालही त्यांनी विचारला। इराण, इराक आणि सिरिया यांच्यामधील शास्त्रज्ञांची हत्या का करावी, बिनाममध्ये मुलींची हत्या का केली जावी असे काही गंभीर प्रश्न देखील पेजेश्कियन यांनी विचारलेले आहेत। शांती वार्तेसाठी पाकिस्तान चांगलं काम करतोय आणि त्यानुसार करार झाला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः पाकिस्तानला जाण्याची तयारी करतायत असंही त्यांनी बोलून दाखवलंय। Pakistan has been great. They've been so good. Islamabad, I might go. Yeah, I might go. If the deal is signed in Islamabad, I might go. The field marshal has been great. शांती वार्तेचा हा दुसरा टप्पा आणि एकूणच युद्धविराम या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा देखील केली आहे आणि त्याच वेळेला त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र असल्याचा उल्लेखही केलेला आहे। I had a very good talk with him, and he's a friend of mine from India, and he's doing great. We had a very good conversation. भारत सध्या कच्च्या तेलासाठी आखाती देशांवरती अवलंबून नाहीये। आखाती युद्धाच्या दरम्यान आपण 70% कच्चं तेल हे बिगर आशियाई देशांमधून खरेदी केलंय। यामध्ये सर्वाधिक कच्चं तेल हे आफ्रिकेमधल्या अंगोलावरून खरेदी करण्यात आलंय अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाकडून देण्यात आली। बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी।